Yes. Good morning, friends. Very good morning. पर्सनल अकाउंट ॲसेट्स मध्ये येताना असं कुठं लिहिलेलं नाहीये, गौतमी. असं जर मी म्हणलेलं असेल तर ते चुकीचं होतं आणि मला जेवढं आठवतंय असं मी म्हणलेलं नाहीये. ओके. पर्सनल अकाउंट ॲसेट्सच असतात असं काही नाहीये. बिकॉज पर्सनला पेएबल पण असू शकतं. मग लायबिलिटी असेल. रिसिव्हेबलचं असेल तर ॲसेट असतील. आर यू गेटिंग मी? येस, डेटर, क्रिएटर. पर्सन डेटर पण असू शकते, क्रिएटर पण. मग ॲसेट आणि लायबिलिटी दोन्ही पण ना. ओके. यू कॅनॉट टेक ॲसेट ओन्ली. येस. होमवर्कचे आन्सर्स मला सांगता? Serial number 6. Accounts involved. Purchased goods from Virat rupees 10,000. I hope you have completed the homework. If you have any query, like Aishwarya Humparke has asked what personal account or person's account, where it should go? Person's account, asset or liability, or anywhere else. असं काही क्वेश्चन असेल तर तुम्ही विचारू शकता. पर्चेसेस अँड काय असणार हो? विराट यांच्याकडून परचेस केलेले ऑन क्रेडिट. Purchases, expense or income, or asset, liability, capital. Please, asset, liability, capital, expense or income. Expense, very good. ज्यांना सगळंच बाउन्सर चाललंय थोडंसं स्टडी करायचंय. ओके. रिसेंटली झालेलं, काल झालेलं, लास्ट लेक्चर मध्ये झालेलं आठवत नसेल तर थोडंसं प्रॉब्लेम आहे. थोडं स्टडी करून बसावं लागेल. आर यू गेटिंग मी? येस. आता विराट्स अकाउंटला प्रॉब्लेम आहे तुम्हाला, कळालं का? सर आम्हाला हेच पाहिजे होतं सर, तुम्ही हे शिकवलं आणि त्यांनी होमवर्क दिलात सर. तुम्ही विचार करा ना हो. ऐका ना, पर्चेसेस एक्सपेन्स आहे म्हणलात. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये मला. विराट्स कुठं अकाउंट जाणार? विराट्स अकाउंट. ॲसेट, लायबिलिटी, कॅपिटल तुम्हाला ऑप्शन आहे. एक्सपेन्स, इन्कम ऑप्शन आहे. एक्सपेन्स आणि इन्कम तर नाहीये विराट. हे तुम्हाला कळायला पाहिजे. कॅपिटल नसणार आहे. आपलं प्रोप्रायटर आहेत का ते? नो. मग आता राहिलं ॲसेट अँड लायबिलिटी. आता विचार करायचं, येस. आता हे डेटर आहेत का क्रेडिटर आहे? असं विचार करू शकता किंवा रिसिव्हेबल आहे का पेएबल आहे? असं विचार करा. आता गुड्स परचेस केला. यू हॅव परचेस्ड गुड्स फ्रॉम विराट ऑफ रुपीज 10,000. दॅट मीन्स 10,000 इज पेएबल टू विराट. 10,000 is payable to Virat. That means Virat is creditor. That means Virat is creditor. That means it is liability. Creditor म्हणजे काय? Liability, payable. Do you remember something called as payable? Payable सगळे liability साइडला घेत होतो. आठवत नसेल तर आता तरी मी सांगतोय. Yes. Expense ला डेबिट बॅलन्स. Expense has debit balance. If expense has increased, debit purchases account. If expense has decreased, credit purchases account. Can you please tell me? Purchases will be debited or credited? डेबिट. आता ते शॉर्टकट्स कामाला येतात बघा. डू यू रिमेंबर शॉर्टकट? पर्चेसेसला नॉर्मली आपण काय करतो? वी नॉर्मली डेबिट पर्चेसेस अकाउंट. इफ यू रिमेंबर. आठवतंय का हो? पर्चेसेसला काय करायचंय? डेबिट करायचंय. सर क्रेडिट कधी करायचं तुम्ही सांगितलं नाही. अहो ते येतंय, सीए फाउंडेशनला वगैरे आहे. 11th ते सांगू शकत नाही मी. ओके. पर्चेसेसला आपण काय करतो? डेबिट करत असतो. हे जर तुम्हाला आठवत असेल तर किती इझी जाईल हो. डायरेक्टली पर्चेसेस टू विराट एंट्रीच होत आहे ना. बिकॉज पर्चेसला डेबिट केलं म्हणजे विराटला पेएबल दाखवायचंय. आर यू गेटिंग मी? थोडंसं इझी होतंय ते शॉर्टकट्समुळं. ओके. आता बघा, विराट्स अकाउंट लायबिलिटी. लायबिलिटी हॅज क्रेडिट बॅलन्स. इफ लायबिलिटी हॅज इन्क्रीज्ड, प्लीज क्रेडिट विराट्स अकाउंट. इफ लायबिलिटी हॅज डिक्रीज्ड, डेबिट विराट्स अकाउंट. प्लीज टेल मी whether to debit or credit विराट्स अकाउंट. क्या करना चाहिए? डेबिट करना चाहिए, क्रेडिट करना चाहिए विराट्स अकाउंट?
क्रेडिट करना चाहिए बिकॉज liability has increased. Okay. There is increase in liability. Are you getting me? तुम्हाला हे कळालं का हो? मला हे सांगा, हे मी आफ्टर फायनल अकाउंट का घेतो हे कळालं का तुम्हाला? आफ्टर फायनल अकाउंट मी का घेतो हे कळालं का? बिकॉज फायनल अकाउंट मध्ये तुम्हाला सगळं क्लिअर होत आहे. व्हॉट इज एक्सपेन्स, इन्कम, कॅपिटल, ऍसेट, लायबिलिटी. तोपर्यंत थोडस ब्लर असतं ते. आय होप यू आर गेटिंग मी. ब्लर असतं म्हणजे के तुम्ही फार वेगळीकडे चाललात हा. ऐका ऐका. विराट कडून गुड्स परचेस केलेत मीन्स त्याला आपण कॅश द्यायचा आहे. कॅश द्यायचा आहे म्हणजे पेएबल आहे ना. कॅश द्यायचं म्हणजे काय? मी चेक पण देऊ शकतो, कॅश पण देऊ शकतो. नंतर देणार आहे मग मी. दिस इज क्रेडिट परचेस. त्यांना पेएबल आहे. तुम्ही गुड्स परचेस केलात म्हणून त्यांना पे करणार. परत पैसे मागणार नाहीये आपण. मी 10,000 नंतर सपोज मी पे केलो. तेव्हा मी परत मागणार नाहीये ते. कारण मी गुड्स परचेस केलेले आहेत त्यांच्याकडून. सपोज ऐका ना, ऐका ना. हां, ऐका ना. तुम्ही फ्रिज परचेस केलात. फ्रिज परचेस केलात. करेक्ट आहे? आता एबीसी फर्म कडून किंवा एबीसी दुकानातून तुम्ही परचेस केलेला आहे शॉपमधून. ह्यांना म्हणलात आफ्टर 1 मंथ पे करतो. मग ते पेएबल आहे का रिसिवेबल आहे? तुम्ही फ्रिज परचेस केल्यानंतर. इज दिस रिसिवेबल और पेएबल? पेएबल ना. तुम्ही फ्रिज पण घेणार आणि पैसे पण घेणार का शॉपमधून? कोण देतील का असं? अहो बाकीचे पण तुम्ही सांगायचंय. बाकीचे पण मी त्यांना एकट्यांना सांगत नाहीये. बाकीच्यांना पण सांगतोय. आर यू गेटिंग मी? दिस इज पेएबल और रिसिवेबल. तुम्ही फ्रिज परचेस केलात. मग ते एबीसी यांच्याकडून फ्रिज परचेस केल्यानंतर इज दिस पेएबल और रिसिवेबल? हे देणं आहे का येणं आहे? देणं है, पेएबल है. आपको ये अमाउंट पे करना है. आर यू गेटिंग मी? 10,000 आपको पे करना होगा. दैट मीन्स इट इज पेएबल. I hope you got it. Okay, next. Received interest of 2,000. Yes, two accounts. Received interest. Cash. Cash received. So cash account and interest account. Okay. Cash account is asset. Cash will be included in asset and interest will be classified in. Please tell me. Asset, liability, capital, expense, income. As we have received interest is income for us. Asset has debit balance. Yes, cash account asset. Cash is asset and asset has debit balance if asset is increased. Debit cash account if that asset has decreased. Credit cash account. Please tell me. As we have received cash, asset has increased, so we have to debit cash account. And interest income. Income has credit balance. इन्कमला रेव्हेन्यू पण म्हणतात हा. ऐका ना. रेव्हेन्यू म्हणलं तर घाबरणार का हो तुम्ही? रेव्हेन्यू, गेन्स वगैरे घाबरायचं नाही. Okay, one and the same. Income has credit balance. We have to debit it or credit it. Please tell me. Interest account should be debited or credited.
If income has increased, please credit interest account. If income has decreased, please debit interest account. Yes, everyone is saying, sir, please credit interest account as we have received interest. Interest income has increased. Income has increased. इन्कम वाढलेलं आहे आपलं. त्यामुळे आपण क्रेडिट करतोय. क्रेडिट बॅलन्स आहे वाढवण्यासाठी क्रेडिटच करायचं. इन्कमला क्रेडिट बॅलन्स असतंय. आय होप बेसिक्स आर क्लिअर नाउ. आठवतंय ना थोडंसं बेसिक? हे बघा. हे चार्ट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. हां, कधीही वेळ मिळालं, टाईम असेल तर काय करायचं? हे रिवाइज करायचं चार्ट. हां, नोटबुकमध्ये आहे तुमच्या. जर तुम्ही लिहिलेलं असेल तर. सोल्ड गुड्स टू राहुल 10,000. सोल्ड गुड्स टू राहुल 10,000. येस, प्लीज टेल मी. ओके, सेल्स अकाउंट म्हणतायत. व्हेरी गुड. सेल केलेलं आहे. सेल्स अकाउंट येणारच आहे. अँड सोल्ड गुड्स टू राहुल. सो दिस इज क्रेडिट सेल्स. सेकंड अकाउंट विल बी राहुल's account. Yes, sales account is classified in or covered in. Please tell me. Sales is asset, liability, capital, expense or income. This is income. Very good. And Rahul's account. Please think. Asset आहे का liability चेक करा, कारण कॅपिटल नसणार आहे हे लक्षात घ्या तुम्ही. कॅपिटल असू शकते जर राहुल's कॅपिटल अकाउंट असेल तर. ओके, दिस इज नॉट कॅपिटल. एक्सपेन्स इन्कम पण नसणार आहे. Asset or liability. As we have sold goods to Rahul, 10,000 is receivable from Rahul. Okay, 10,000 is receivable from Rahul. हमें 10,000 राहुल से रिसीवेबल है. तो दिस इज रिसीवेबल, वी कॉल इट एज डेटर्स. हम राहुल को डेटर बोल सकते हैं. डेटर्स आर कवर्ड इन एसेट्स, सो राहुल विल बी कवर्ड इन एसेट. यस, सेल्स इन्कम. थिंक करायचंय तुम्ही आता. ओके, इन्कमला क्रेडिट बॅलन्स असतं. इन्क्रीज झालं तर क्रेडिटच करायचं. डेबिट कधी डेबिट करायचं? डिक्रीज झालं तर. ओके, आता सेल्स इन्क्रीज झालेलं आहे, सेल केलो आपण, काय करणार? क्रेडिट. राहुल's अकाउंट ऍसेट आहे. येस, प्लीज चेक वेदर टू डेबिट. ऍसेटला डेबिट बॅलन्स असतंय. इन्क्रीज झालं तर डेबिट करा, डिक्रीज झालं तर क्रेडिट. राहुल यांच्याकडून रिसिवेबल इन्क्रीज झालेलं आहे. ऐका ना, रिसिवेबल मीन्स ऍसेट इन्क्रीज झालेलं आहे. ऍसेटला डेबिट बॅलन्स असतं. इन्क्रीज करण्यासाठी मी डेबिटच करणार. असं प्लीज लर्न करू नका तुम्ही. एकदा एक इन्क्रीज आहे म्हणजे बाकी खाली डिक्रीज वगैरे असतं असं काही नाहीये. मी सांगितलेलं नाहीये. सर, एकदा इन्कम आला तर परत खाली इन्कम येत नाही. एकदा ऍसेट आला तर परत ऍसेट होत नाही, असं नाही. असं कुठंच लिहिलेलं नाहीये. आय होप यू आर गेटिंग मी. काहीही कॉम्बिनेशन असू शकतंय. वी हॅव टू थिंक इट. थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ बिझनेस. आय होप यू आर गेटिंग मी. ज्यांनी थिंक करत नाहीये, ज्यांनी आन्सर देत नाहीये. मला इथं कळतंय बसून की तुम्हाला येत नाहीये म्हणून, पण तुम्ही ट्रायच करत नाहीये. थोडंसं थिंक करावं लागेल. हां, बसून तरी येणार नाहीये. Purchased machinery from Rohit 50,000. Yes, machinery account. इथं पर्चेसेस घेऊ नका, because this is not purchases of goods. We have purchased machinery, so machinery account and Rohit's account. मशिनरी कुठं कव्हर होईल हो? मशिनरी, ऍसेट, लायबिलिटी. प्लीज थिंक. सगळ्यांनी आन्सर द्यायचा आहे. आय विल वेट फॉर 1 मिनिट. चालतंय, वेट करतो मी. काही जण स्पेसिफिकच आन्सर देतात, बाकीचे देतच नाहीयेत. ऍसेट, लायबिलिटी, कॅपिटल.
एक्सपेन्स, इन्कम बघायचंय थोडंसं. तुम्हाला फायनल अकाउंटमध्ये फॉर्मॅट दिलं होतं बॅलन्स शीटचं. त्याच्यामध्ये ॲसेट लायबिलिटी आहेत. नाहीतरी मी परत लिस्ट लिहून दिलेलं आहे मॉडर्न अप्रोचमध्ये. ॲसेट लायबिलिटी, कॅपिटल, एक्सपेन्स, इन्कमचं. मशिनरी इज कव्हर्ड इन ॲसेट. रोहितचं अकाउंट. थोडं विचार करून सांगा. तुम्ही मी सांगितलेले शॉर्टकट्स यूज केलं तरी चालेल ना. पर्चेस सेलमध्ये मी जसं सांगितलं होतं, पर्चेसला डेबिट असतं, सेल्सला क्रेडिट वगैरे. रोहितचं अकाउंट. आता मशिनरी परचेस केलात. ओके. वी हॅव परचेस्ड मशिनरी. 50,000 इज पेएबल टू रोहित. रोहित को पेएबल है ना 50,000। आपने क्या किया है, मशीनरी परचेस किया है। जिस भी शॉप से किया है, मतलब रोहित के शॉप से किया है, तो रोहित को पेएबल है 50,000। रोहित को 50,000 पेएबल है, दैट मीन्स ही इज क्रेडिटर। रोहित is creditor means he will be considered as liability. Okay. Yes. Can you please tell me? Machinery account will be debited or credited? कसं थिंक करायचं आहे हो? ॲसेटला डेबिट बॅलन्स असतं हे माहीत असायला पाहिजे. इन्क्रीज होत असेल ॲसेट, मशिनरी इन्क्रीज होत असेल, तर त्याला डेबिट. डिक्रीज होत असेल तर क्रेडिट. आता मशिनरी परचेस केलं, मशिनरी वाढणार आहे, ॲसेट विल इन्क्रीज. वी हॅव टू डेबिट इट. ओके. अँड Rohit's account is a liability. Okay. Liability has credit balance. If liability has increased, please credit Rohit's account. If liability has decreased, please debit Rohit's account. Very good. Everyone is saying credit it. Okay, very good. Fantastic. So एंट्री हो एंट्री कळते ना तुम्हाला डेबिट क्रेडिट वरून आता मशिनरी टू रोहित असं. ऐका ना, मी हे लिहिलो नाही आता होमवर्क क्वेश्चन्स मध्ये. बट आय होप यू कॅन राईट एंट्रीज मशिनरी टू रोहित. अहो हे लिहू शकता ना तुम्ही. मशिनरी अकाउंट डेबिट टू रोहित's account. I hope you can write it. एंट्रीज तुम्ही लिहू शकता ना. येस और नो. येस, आय जस्ट होप तुम्ही लिहू शकता. हां. आणि लास्ट वीकमध्ये जे टेस्ट झालं रिसेंटली, फार कमी जणांनी टेस्ट दिलेलं आहे आणि काही जणांचा स्पेसिफिक परफॉर्मन्स चांगला आहे. आय डोंट नो व्हाय असं का आहे? काही स्पेसिफिक जणच असं का टेस्ट देतात आणि त्यांचाच परफॉर्मन्स चांगला आहे? मी आधी पण तुम्हाला हे कन्सर्न रेज केलेलं आहे. रिझन सांगण्यापेक्षा तुम्ही टेस्ट द्या. ओके. दॅट विल बी मच बेटर फॉर यू ॲज वेल ॲज युअर स्कोरिंग इन मेन एक्झामिनेशन. ओके. म्हणजे सध्यासाठी तुम्हाला आणि परत मेन एक्झाममध्ये पण तुम्हाला त्याचं बेनिफिट होणार आहे. ओके. अजून एक बेनिफिट काय? मला बेनिफिट काय होणार आहे? तुम्हाला 12thला थोडंसं नॉलेज असणार आहे. अदरवाईज काय होणार? 11thचं जर येत नसेल तुम्हाला, 12thला सगळ्यांना प्रॉब्लेम येणार आहे. ओके. आणि 12thला गेल्यानंतर ओके, 11thचं आपण शिकू शकतो का? नो. मग तुम्हाला 11-12 सोबत करावं लागेल. टेस्टचं टाईम टेबल लवकर पाठवलं तर स्टडी करायला ईझी होईल. संडेला टेस्ट असते. त्याचं काय? आता हे 19thचं टाईम टेबल आज येऊन जाईल तुम्हाला 19th पासून जे टेस्ट आहे. डू नॉट वरी. सिक्वेन्स सेम असणार आहे. जर्नल लेजर आधी असणार. सबसिडियरी बुक कॅश बुक नंतर असणार. त्यानंतर लास्ट टेस्ट डेप्रिशिएशन फायनल अकाउंटवर असणार आहे. ओके. हां, त्याच्यामध्ये मॉडर्न अप्रोचवर वगैरे क्वेशन असणार हां. मॉडर्न अप्रोचवर वगैरे तुम्ही करायचंच ते. बेसिक्सवर असणारच. ओके. फर्स्ट टॉपिक, सेकंड टॉपिकवर क्वेशन असणारच. ओके. ऑब्जेक्टिव्हज वगैरे. आय होप यू आर गेटिंग मी. ऑब्जेक्टिव्हज कुठलेही असू शकतात. तुम्ही तेवढं स्टडी करून यायचं. कळालं का? येस. थोडंसं रिवाईज करा. फार चांगलं होईल आणि तुमचं स्टडी व्यवस्थित झालेलं आहे हे लक्षात घ्या. अजून काही कॉलेजेसमध्ये मला कळालं की जर्नलच चालू आहे.
काही कॉलेजेसमध्ये जर्नल चालू आहे अजून, असं कळालंय मला. आपलं तर ऑलमोस्ट पोर्शन झालेलं आहे. अहो, तुम्हाला माहित आहे ना, आपलं ऑलमोस्ट पोर्शन झालेलं आहे. जे पण तुमचं रिडक्शन आहे, ते सोडून ऑलमोस्ट झालेलं आहे. सिंगल एंट्री सिस्टम एकच टॉपिक राहिलेलं आहे. ते फार डिफरंट टॉपिक आहे. 11thच्या सिलेबसचं आणि सिंगल एंट्रीचा काही संबंध नाहीये. तरी उगाचच टॉपिक ॲड केलेत. हां, ते घेणार आहे. नाही असं नाहीये. मी घेणार आहे. बट हे जे टॉपिक झालेले आहेत ना, हे फार रिलेव्हंट टॉपिक आहेत, इम्पोर्टंट आहेत. पुढे ह्याचं रिलेव्हन्स आहे. आर यू गेटिंग मी? हे जे टॉपिक झालेत ना, फार रिलेव्हन्स आहे ह्याचं पुढं. ह्याला फार व्हॅल्यू आहे. समजतंय का मला काय म्हणायचंय? हां, प्लीज स्टडी करा. म्हणूनच मी सांगतोय. हे जे टॉपिक तुमचे झालेलेच आहेत ना, कंप्लीट झालेले. मी आता जे नाव घेतलं टेस्ट ज्याच्यावर आहे. फार जास्त रिलेव्हंट आहे ते पुढे तुमच्या लाईफमध्ये. सर सिंगल एंट्री नाहीये का? तेवढं नाहीये, जेवढे हे बाकीचे टॉपिक आहेत. सिंगल एंट्री सिस्टम इज म्हणजे अ टॉपिक वेअर यू लीव्ह इट इन 11th ओन्ली. 11th मध्ये केलात दॅट्स इट. मग सर आहे का पुढं? पुढं आहे सिंगल एंट्री सिस्टम बट हे नाहीये 11thचं. हाय लेव्हलचं आहे ते. ते वेगळंच असतं पूर्ण. ह्याचा आणि त्याचा फार कमी संबंध आहे. नाहीच आहे अल्मोस्ट. सो आतापर्यंत जे झालेत ना, ते फार इम्पोर्टंट आहे टॉपिक. मित्रों कुछ समझ रहा है या बाउंसर जा रहा है? थोड़ा बहुत तो समझ रहा है ना? अब तो टॉपिक वाइज़ टेस्ट है, 2-2 टॉपिक आप बिल्कुल कर सकते हो। आई थिंक येस प्लीज़। हां, मार्क्स वगैरे पण टॉपिक करा ना हो तुम्ही. किती मार्क्सचा टेस्ट आहे, कशाला टेन्शन घेता? डू नॉट वरी अबाउट द मार्क्स. प्लीज. जर्नल लेजर म्हणाल्यानंतर जर्नल लेजरवर प्रॅक्टिकल क्वेश्चन येणार. थिअरी कशावरही येऊ शकते. तुम्ही स्टडी करायचंय. ओके? येस. रिसीव्ड रेंट ऑफ 7,000. बॅक टू मॉडर्न अप्रोच. रिसीव्ड रेंट ऑफ रुपीज 7,000. कॅश अँड रेंट. ओके? कॅश इज कव्हर्ड इन ॲसेट. रेंट. प्लीज रेंट. कुठं कव्हर होणार हो? मॉडर्न अप्रोच प्लीज. ॲसेट लायबिलिटी, capital, income, expense. As we have received rent, this is income cost. Very good. आता तुम्ही सांगणार आहे कॅशला डेबिट का क्रेडिट तुम्हीच थिंक करायचं. आता मी काय सांगणार नाहीये. कॅश अकाउंट विल बी डेबिटेड और क्रेडिटेड? डेबिट. रेंट. रेंट इन्कम आहे एवढं मी तुम्हाला सांगतो. डेबिट करायचा क्रेडिट तुम्ही सांगा. क्रेडिट. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. एंट्री विल बी कॅश अकाउंट डेबिट टू रेंट अकाउंट. एक दोन लास्ट ट्रान्झॅक्शन घेतो. बघू तुम्हाला येतील का. प्लीज राईट डाऊन. हे आले तर पुढे जाऊ आपण. ओके. डिपॉझिटेड कॅश into bank rupees 5,000. Yes, please write down. Deposited cash into bank. Very good, Kunal. Fantastic. काय फार फास्ट आन्सर सांगता तो. Cash and bank is involved. Cash account and bank account is involved. I hope you are getting it. Yes, cash is asset. Bank is also asset. Bank balance is also asset. आता काही जण म्हणतील सर असं कसं झालं सर दोन्ही ऍसेट येतंय मी तेच सांगतोय. असं मी कधीच म्हणलो नाही दोन्ही ऍसेट येणार नाही म्हणून. ओके. येस. सो कॅश अकाउंटला काय करायचं सांगा. मी एवढं हिंट देतो आता. ॲसेट हॅज डेबिट बॅलन्स. इफ ॲसेट इज इन्क्रीज्ड, प्लीज डेबिट दॅट अकाउंट. इफ ॲसेट हॅज डिक्रीज्ड, प्लीज क्रेडिट दॅट ॲसेट अकाउंट. कॅश विल बी
Debited or credited? Credit, because we have deposited cash into bank. Cash goes out of the business. म्हणजे बँक मध्ये भरल्यानंतर कॅश कमी होणार ना. Asset has decreased. So cash account will be created. And bank balance has increased. ह्याला तर इझी आहे. तुम्ही बँक बॅलन्स इन्क्रीज झाला म्हणजे ऍसेट इन्क्रीज झालाय. इथूनच आलेलं आहे शॉर्टकट ते. You have to debit bank account. So entry will be bank account debit to cash. ज्यांनी पण रेग्युलर आहेत मी तुम्हाला एवढंच सांगतो. तुम्ही अकाउंट मध्ये जन्नत शिकताय. ओके. अकाउंट मध्ये 11th लेवलला तुमचा अंडरस्टँडिंग लेवल फार चांगला असणार आहे. ज्यांनी रेग्युलर आहेत त्यांचं सांगतोय. ज्यांनी इरेग्युलर आहेत त्यांना थोडंसं प्रॉब्लेम येणार आहे. ओके. म्हणजे जन्नत दिसणार नाही तुम्हाला. बट बाकीच्यापेक्षा तुम्ही तरी पुढे असू शकता. जर तुम्ही व्यवस्थित केलेलं असेल स्टडी तर. सगळं कव्हरेज परत एकदा नंतर केलेलं असेल. सुट्टी करून पण. इथपर्यंत कळालंय का हो? एक लास्ट घेतो चला अजून एक. अजून एक लास्ट लास्ट. Withdrew cash from bank. Rupees 10,000. डायरेक्टली एंट्रीज सांगतात. अहो मॉडर्न अप्रोचने करायचं आहे. थिंक फ्रॉम द पॉइंट ऑफ व्ह्यू ऑफ मॉडर्न अप्रोच. ओके. मॉडर्न अप्रोचच्या अँगलने विचार करा. तुम्हाला आधीच येतंय पर्सनल रिअल नॉमिनल मला माहित आहे ते. हां, टकाटक एंट्री करू नका तसं. प्लीज थिंक कॅश आणि बँक आहे. ओके. सर दोन्ही ऍसेट आहे. ठीक आहे. मग मॉडर्न अप्रोचने विचार करा हो. तुम्ही असं थिंक करताय का नाही मला एकदा सांगा आता. मला तेच कळत नाहीये. तुम्ही तसं थिंक करताय का नाही मी तसं तुमच्या आत जाऊन बघू शकत नाही. Asset has debit balance. If asset is increased, please debit that asset account. If asset has decreased, please credit that asset account. असं तुम्ही विचार करताय का नाही हो? ऍसेटला म्हणजे कॅशला डेबिट म्हणतायत. ओके. बँकला येस सर तसंच सांगितलं असं म्हणतायत. ओके. व्हेरी गुड. बँक अकाउंट विल बी क्रेडिटेड. ओके. ग्रेट. फॅन्टास्टिक. कसं झालं हो हे? कॅश विथड्रॉ केलं बँकमधून. कॅश हॅज इन्क्रीज्ड. मग त्याला काय करायचं? ऍसेट हॅज इन्क्रीज्ड. डेबिट ऍसेट अकाउंट दॅट मीन्स कॅश अकाउंट. Bank balance has decreased because we have withdrawn cash from bank. So bank balance has decreased. Decrease केलो bank balance. म्हणजे decrease होणार आहे bank balance. So we have to credit bank account. हे सगळं कळतंय का बाउन्सर चाललंय हो? Are you getting me? Are you understanding it? और बाउन्सर आहे. मॉडर्न अप्रोच काय आहे कळालं का? हॅव यू अंडरस्टूड मॉडर्न अप्रोच? एवढंच आहे मॉडर्न अप्रोच. दॅट्स इट. एवढंच आहे मॉडर्न अप्रोच. कळालंय का तुम्हाला? एवढं टेन्शन घेत होते काही जण मॉडर्न अप्रोचचं. सर घेतले नाही, सर घेतले नाही म्हणून. घेतलो का आपण आता? काय टफ वाटलं का हो तुम्हाला मॉडर्न अप्रोच? इज दिस टफ? नो. आता नो का म्हणताय तुम्ही याचं रिझन आहे. बिकॉज मी हे आत्ता घेतलेलं आहे. ओके. सिक्वेन्स फार मॅटर करते. तुम्हाला खरं सांगतो. हेच तुम्हाला कॉलेजमध्ये का कळालं नव्हतं? टायमिंग चुकीचं होतं त्यांचं. त्यांचं टीचिंग रॉंग नाहीये. टीचिंग करेक्टच आहे. त्यांनी पण असं शिकवलेलं असणार अल्मोस्ट. बट टायमिंग कधी काय घ्यायला पाहिजे, सिक्वेन्स काय हे कळायला पाहिजे. ओके. आता तुम्ही ट्रेडिशनलमध्ये परफेक्ट आहे अँड यू विल बी डेफिनेटली परफेक्ट इन मॉडर्न अप्रोच. मग त्यासाठी सर आम्हाला काय करावं लागेल? सगळ्यांकडे बुक आहे का हो? म्हणजे आपलं क्लासचं बुक, क्वेशन बँक? जस्ट अ मिनिट मी दाखवतो बुक तुम्हाला स्क्रीनवरच. तुम्ही पण ओपन करायचंय.
येस. आता ऐकता का बघा हे पेज नंबर किती आहे मला माहित नाही जर्नलचं. ओके. जर्नल. पेज नंबर 10 म्हणतायत. ओके. ऐका ना, तुम्ही काय करायचं प्रॅक्टिस म्हणून जर्नलचे क्वेशन्स जे आहेत, रिव्हिजन करताना मॉडर्न अप्रोचनी करा. करू शकता का? मी एक्झाम्पल सांगू तुम्हाला? प्रॅक्टिस कसं करायचं बघा. आता मॉडर्न अप्रोच सपोज तुम्हाला परफेक्ट करायचं असतं आम्हाला, एकदम परफेक्ट करायचंय. तर काय करावं लागेल, जर्नलचे क्वेशन ॲज अ मॉडर्न अप्रोच करायचं. आता मी रिपीटेडली ते घेऊ शकत नाही. आय होप तुम्हाला मॉडर्न अप्रोच कळालं आहे, तुम्ही प्रॅक्टिस करावं लागेल. ओके. सपोज धिस इस रिसीव्ड कमिशन रुपीज 150 हे तुम्हाला करायचंय. हां, मी एक्झाम्पल देतोय कुणाल. 3 एंट्रीज काय मी सांगतो ना, आता लगेच सांगतो. डू नॉट वरी टेन्शन घेऊ नका तुम्ही. ओके. कमिशन मिळालेलं आहे. वी हॅव रिसीव्ड कमिशन. सो कॅश अकाउंट एंड कमिशन अकाउंट हे कळालं का तुम्हाला? कॅश कुठं कव्हर होणार? ॲसेट. बघा थोडंसं फास्ट सांगतोय मी, बट कळेल तुम्हाला. कमिशन इन्कम आहे बिकॉज मिळालेलं कमिशन आहे. ॲसेट ॲज डेबिट बॅलन्स. कॅश इन्क्रीज झालाय का डिक्रीज झालाय बघा? इन्क्रीज झालं तर डेबिट, डिक्रीज झालं तर क्रेडिट. बिकॉज ॲसेट ॲज डेबिट बॅलन्स, कॅश ॲज डेबिट बॅलन्स. मग इन्क्रीज झालं तर काय करायचं? डेबिट. वी हॅव रिसीव्ड कॅश. सो कॅश इज इन्क्रीज. वी हॅव टू डेबिट कॅश अकाउंट. अँड कमिशन इज इन्कम. मग काय करायचं सांगा? इन्कमला क्रेडिट बॅलन्स आहे. कमिशन मिळाल्यानंतर कमिशनचं इन्कम इन्क्रीज झालेलं आहे. सो क्रेडिट बॅलन्स असतं इन्क्रीज करण्यासाठी क्रेडिटच करायचं. ह्याच्यात काय अवघड आहे सांगा? कॅश टू कमिशन. तुम्ही हेच एंट्री केलेलं आहे बघा जर्नलच्या नोटबुकमध्ये. कॅश टू कमिशन आहे का? जर्नल एंट्री करताना वर्किंग शो करायचं का? नो. जर्नल एंट्री करताना वर्किंग शो करायचं नाहीये. वर्किंग कधी शो करायचंय तुम्हाला? जर स्पेसिफिकली तुम्हाला मॉडर्न अप्रोचमध्ये क्लासिफिकेशन विचारले तर. तसं शक्यतो विचारत नाहीत. ओके. ओके. हां, ॲज पर स्पेसिफिक मॉडर्न अप्रोच वगैरे सांगितले. ऐका ना, स्पेसिफिकली मॉडर्न अप्रोचनी करा म्हणून सांगितले, तर हे वर्किंग त्यांना दाखवा. ओके. तुम्ही केलेलं वर्किंग पण दाखवा. अदरवाईज नॉट नीडेड. खरं तर सांगतो वर्किंगची गरजच नाहीये, बट त्यांना कळायला पाहिजे ना तुम्ही मॉडर्न अप्रोचने केलात म्हणून. सो तुम्हाला शो करावं लागेल. इफ दे हॅव स्पेसिफिकली मेन्शन दॅट डू एंट्रीज ॲज पर मॉडर्न अप्रोच. एंट्रीज तर तुम्हाला लिहावं लागणार जर्नलमध्ये, बट वर्किंग पण दाखवावं लागेल फॉर एव्हरी ट्रान्झॅक्शन. हॅव यू अंडरस्टूड? बघा 2-3 ट्रान्झॅक्शन तुम्ही ट्राय करा. मी वेट करतोय 1 ऑर 2 मिनिट. स्क्रीनवरच आहेत 2-3 किती भरपूर ट्रान्झॅक्शन आहेत. ट्राय करा. कुठं काय प्रॉब्लेम असेल तर मला विचारा ना, "सर हे सांगा, ते सांगा." एक एक प्रॉब्लेम येईल बघा तुम्हाला. "सर जी-एस-टीचं तुम्ही सांगितलं नाहीत, काय करायचं?" आपलं आधीचच फॉलो करायचंय. इनपुट असेल, पर्चेस करताना किंवा पेमेंट करताना आपण काय करतो? इनपुट सी आणि इनपुट एस-जी-एस-टी घेतो. ते एक्सपेन्स म्हणायचं त्याला एक्सपेन्स. इट विल बी कव्हर्ड इन एक्सपेन्स. अँड आउटपुट असेल, आउटपुट म्हणजे सेल करताना, गुड्स सेल करताना किंवा काही सेल करताना आपण काय घेतो? अमाउंट रिसीव्ह करताना और क्रेडिट सेल करताना आउटपुट सी आणि आउटपुट एस-जी-एस-टी घेतो. तेव्हा त्याला काय करायचं? इन्कम म्हणून कन्सिडर करायचं. काय? इन्कम. हां, ते पण सगळं येऊन जाईल तुम्हाला. डू नॉट वरी आणि त्याला तर शॉर्टकट सांगितलेले आहेत मी पर्चेस, पेमेंट करताना इनपुट आणि इनपुट सी इनपुट एस त्याला काय करायचं हे पण सांगितलेलं आहे. आणि इन केस ऑफ सेल आउटपुट असणार आहे. आउटपुटला काय करायचं ते पण सांगितलेलं आहे. आउटपुट सी आउटपुट एस काही जण शॉर्टकट यूज करून चांगले एंट्रीज करतायत. टेस्टमध्ये मला दिसतंय. इनपुट सी इनपुट एस आलं की लगेच डेबिट करतायत ते पर्चेस किंवा पेमेंटच्या वेळेस. आउटपुट सी आउटपुट एस असेल तर क्रेडिट करतायत. हे शॉर्टकट्स तुम्हाला कामाला येणार आहेत. एक्झाममध्ये वगैरे. हां, नंतर लाईफमध्ये पण येतील. पण आता एक्झाम इम्पोर्टंट आहे ना तुमच्यासाठी 11th.
येस. ट्राय करताय ना? डन? ओके. आता एक लास्ट राहिलेलं आहे अकाउंटिंग इक्वेशन अप्रोच. ओके. अकाउंटिंग इक्वेशन वगैरे काय असतंय? ते आपण काय करू? हे मीटिंग एंड झालं की लगेच घेऊ. आता हे मीटिंग एंड करतो मी. ओके. न्यू मीटिंग स्टार्ट करतो. आपण अकाउंटिंग इक्वेशन बघणार आहे. लास्ट पार्ट आहे बेसिक्समध्ये ते ॲक्चुअली. ओके. ते झालं की ऑलमोस्ट सगळं कंप्लीट झाल्यासारखं आहे. तुम्हाला जे रिलेव्हंट आहे आतापर्यंत. आय होप तुम्हाला ते कळालंय. ओके. हे मीटिंग मी एंड करतोय. सी यू. न्यू मीटिंग जॉइन करायचंय?